आता कुठेतरी छान वाटतंय आणि मला पण थोडंसं मनावरचं दडपण कमी झाल्यासारखं वाटतंय. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, सकाळी सकाळी ना माझी आंघोळ वगैरे झालेली होती तर मी किचनची क्लिनिंग करते. आज मी व्हाईट साडी नेसलेली कारण आज आहे प्रदोष. तर प्रदोषचा उपवास आहे मला आणि स्वयंपाक काही करायचा नव्हता कारण पूजाला पण उपवास होता आणि मिस्टरांना बाहेर एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं होतं आणि राहुल तर आपला स्वतःच्या हाताने करून खातो त्यामुळे त्याचं काही एवढं मला टेन्शन नाही. म्हणून म्हटलं चला आज थोडीफार किचनची साफसफाई करायला घेतलेली आहे आणि फ्रीजमध्ये भाजीपाला वगैरे सर्व काही संपत आलेला होता त्यामुळे म्हटलं चला आता फ्रीज पण स्वच्छ करून घेऊ. अर्बन व्हाईट किचन क्लीनर आहे ना माझं, त्यानेच मी स्प्रे मारून आहे ना स्वच्छ कपड्याने पुसून घेत असते. त्यामुळे माझं हे फ्रीज आहे ना अगदी असं नव्यासारखं दिसतंय. तर फ्रीज घेऊन बरेच वर्ष झालेले आणि आतमध्ये तुम्ही वरती बघितलं असेल आईस बॉक्समध्ये इतका बर्फ जमा झालेला होता ना तर त्याचं डोर आहे ना ते माझ्याकडूनच तुटून गेलेलं आहे कारण त्यात एक वेळेस खूप बर्फ झाला आणि मी उघडायला गेली ते खटकन असं आवाज आला आणि तुटून गेलं ते डोर. तर बऱ्याच वेळा विचार केला की त्याचा डोर बसून घेऊ पण ते राहूनच जातं. शेवटी म्हटलं आता नवीनच फ्रीज घेणार आहेत मी मोठं तर तेच घेऊ आता. आणि हे जे आहे ना हे खालीच असणार आहे, खाली पण फ्रीज लागणारच आहे मला कारण आमचं खालचं किचन पण मी नंतर यूज करणारच आहे आणि खाली काही मी भाडेकरी किंवा रेंटने वगैरे देणार नाही कारण मी खाली फक्त बिझनेससाठी सर्व घर छान असं मोकळं करून घेतलेलं आहे जेणेकरून लाडू मसाले माझे इथेच होत राहतील आणि वरती जे मी बांधलेलं आहे ना सेकंड फ्लोअरला तिथे मला फक्त राहायची सोय केलेली आहे. तर चला आता मी किचनची सर्व काही ही भांडी आहे ना ती पण फायबरची भांडी असतात ती सर्व काही स्वच्छ घासून धुवून बाहेर पलंग टाकलेला आहे त्यावरती सुकायला टाकली आणि भांडेवाली ताई आलेल्याच होत्या तर त्या स्टीलची सर्व काही भांडी घासून देतात पण जी काचेची भांडी असतात किंवा काही चिनी मातीच्या वस्तू असतात त्या मी त्यांच्याकडे देत नाही. मी त्या स्वतःच घासून घेते आणि थोडीफार भांडी राहिलेली होती स्टीलची तर तीही घासून घेतली कारण त्या सकाळी सकाळी येऊन जातात भांडी घासून जातात. तर माझी जी राहिलेली भांडी होती बाकीच्या बॉटल वगैरे त्या सर्व काही स्वच्छ करून घेतल्या मी. आणि हा मसाल्याचा जो लाकडी डब्बा आहे ना तर हा मला रेसिपीसाठी लागत असतो. यामध्ये मी सर्व काही खडे मसालेच भरून ठेवत असते पण पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये यामध्ये खडे मसाले भरले की त्याला आहे ना बुरशी लागते. तो फक्त उन्हाळ्याच्याच लायकीचा आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये वातावरण गरम असतं ना त्यामुळे मग खडे मसाले चांगले टिकतात. एरवी नाहीतर मग त्याला आहे ना सादळल्यामुळे बुरशी लागून जाते म्हणून मी हा डब्बा पण ठेवून दिलेला होता. तर हाही स्वच्छ करून ठेवला आता एकदम क्लीन पुसून घेतला. तर छान आहे हा रेसिपी करताना मी वापरत असते कधी कधी. आणि बाजूच्या ज्या मार्बलच्या रॅक आहे ना त्या पण स्वच्छ क्लीन करून घेतल्या. जवळपास किचनचं काम माझं आता होतच आलेलं आहे, थोडंफार बाकी आहे तर तेच आवरते मी. थोडा किराणा शिल्लक राहिलेला होता तर तो पण सर्व काही काढून घेतला कारण हे प्लॅस्टिक कंटेनर आहे ना काचेच्या बरण्या वगैरे हे सर्व काही मला आतून बाहेरून घासायचं होतं क्लीन करायचं होतं. प्रत्येक वेळेस आपण वरवरची क्लिनिंग करतो कधी कधी पण आता खूपच खराब झालेलं आहे तर म्हटलं सर्व किराणा काढून घेतला. सर्व किचनवरती आता पसारा दिसतोय तर काचेचे कंटेनर खूप जपून घासावं लागतं ना त्यामुळे मग मी भांड्यावाल्या ताईंना देतच नाही. मागच्या आठवड्यामध्येच मी काचेचे कप टाकले होते भांड्यामध्ये, माझे आवडते कप असे मी दांडी हातात घेऊन प्यायची ना चहा वगैरे कॉफी दूध ते दोन्हीच्या दोन्ही त्यांच्याकडून फुटून गेले. म्हटलं आता असू द्या. चला आता हे मी सर्व काही स्वच्छ मस्त घासून धुवून घेते. तर हे गोल जे कंटेनर आहे ना काचेचे त्याची काचेने एकदम पातळ आहे तर ते मला प्रमोशनसाठी आलेले होते. जवळपास आता 2 वर्ष झाले असेल पण ते छान मी टिकवले. मला ग्लासच्या वस्तू आहे ना घरामध्ये लावायला किंवा ठेवायला फार आवडतात पण ते मेंटेन करायला पण तेवढंच कठीण आहे. पण एका हाती जर असलं ना तर ते टिकतात पण तेवढेच आणि दिसायला खूप आकर्षक दिसतात. त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट वगैरे काहीही भरलं ना तर खूप छान दिसतात. आणि मला द बेटर होमकडूनच हे आलेले आहे तर खूप छान आहे हे. तर याची लिंक वगैरे मी त्यावेळेस दिलेली होती, रील केली त्यावेळेस. आणि ते प्रमोशन बार्टर होतं म्हणजे फक्त ते वस्तू देतात पैसे वगैरे काही देत नाही पण छान होतं आपल्याला वस्तू पण मिळून जाते आणि बऱ्याच जणांना घ्यायची असेल तर तिथे जाऊन ते परचेस करू शकता. तर हे बघा याच्यावरती नाव पण आहे आणि धुतल्यानंतर खूप त्याला अशी मस्त चकाकी आली. ग्लासमध्ये पण ना बऱ्याच व्हरायटी असतात तर एक हिरवट ग्लास असते बघा
तर त्या बरण्या वगैरे किंवा त्याच्या काही वस्तू असतात त्या स्वस्त मिळतात, पण ज्या एकदम पांढऱ्या शुभ्र ग्लास असतात ना त्या जरा महागच असतात. तर मला हे ना 6 डब्बे आलेले होते, 6 कंटेनर. तसं तर मी बऱ्याचशा वस्तू ऑफलाईनच घेत असते, त्यामुळे माझ्याकडे लिंक नसते. आता ह्या बरण्या आहे ना काचेच्या, त्या पण मी मस्त घासून ठेवल्या आणि जरा वेळ म्हटलं चला आता थोडासा आराम करू. इथे आपला धन्विक छान मस्त खेळत होता. तर हे बघा त्याच्याजवळ खेळणी टाकलेलीच होती मी. पूजा झोपलेली होती कारण तिला जरा बरं वाटत नव्हतं म्हणून, आणि धन्विक छान खेळतो खाली. आणि आज पण आहे ना सकाळपासून 2दा वॉशिंग मशीनला कपडे लावलेले होते. भरपूर कपडे होते धुवायचे बाकी, कारण मी कपाट सर्व काही आवरायला काढलं ना तर त्यातले बरेचसे कपडे धुतलेले होते. तरीही मी ते पुन्हा वॉशिंग मशीनला लावले आणि पुन्हा ते धुतले. तर आमच्याकडे ना एकच नळ कनेक्शन होतं, तर मिस्टरांनी आता मागच्या आठवड्यामध्ये परत दुसरं नळ कनेक्शन पण घेतलं, कारण पाणीच पुरत नव्हतं आम्हाला. भरपूर पाणी लागतं आणि आता बिल्डिंग मोठी झालेली आहे, तर प्रत्येक रूममध्ये नळ वगैरे काढलेले असतात, तर पाणी पण तेवढंच लागणार आहे. पाणी जर भरपूर असेल ना तर छान वाटतं आवरायला, पाणी नसेल तर आपली खूप चिडचिड होते. तर आता फ्रीज पण मी ना सुकायला ठेवलेला होता. आईस बॉक्समधला सर्व बर्फ वितळून खाली आलेला होता, भरपूर पाणी झालं होतं त्याचं पण. तर स्वच्छ पुन्हा एकदा कोरड्या नॅपकिनने मी पुसून घेतला आणि त्याची जी भांडी होती ना ती पण बाहेर ठेवलेली होती सुकायला. तर ती सर्व काही भांडी पण सुकलेली होती. फ्रीजचे पार्ट असतात ते पण आता लावून देते. मागे मला एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुमचे घरातले काम करतानाचे व्हिडिओ टाकत जा, जशी मी पहिले टाकायची सुरुवातीपासून तसे. तर ते पाहून तुम्हाला उत्साह येतो, काम करायचा जो कंटाळा असतो तो पण जातो आणि छान वाटतं. तुम्हालाही वाटतं माझं काम बघून आपण पण असं करावं तसं करावं. खरंच अशी पॉझिटिव्हिटी असलीच पाहिजे. आता इथे सर्व काही ग्लासच्या मोठ्या मोठ्या बरण्या, प्लॅस्टिक कंटेनर सर्व छान असे मस्त सुकायला ठेवलेले होते आणि बऱ्यापैकी ते सुकलेले होते. आता यामध्ये ना सर्व मसाले, किराणा जे काय आहे ते भरून घेते. शेवटी हा मसाल्याचा डब्बा राहिलेला होता, हा पण बराच खराब झालेला आहे. मसाल्याचा डब्बा या आठवड्यातून एकदा तरी क्लीन करावाच लागतो. कितीही आपण जपून वापरा तरी पण थोडेफार मसाले आपल्याकडून घाई गर्दीमध्ये सांडलेच जातात. तर माझ्यासारखं तुमचंही असेलच. तर हातोहाती हाही घासून घेतला, भांडेवाले ताईंकडे द्यायचा, परत दुसऱ्या दिवशीची वाट बघायची, मला काही दम पटत नाही. त्यामुळे मग मी हातोहाती हे सर्व काही डबे पण घासून घेतले, त्यातल्या वाट्याही घासून ठेवल्या आणि आता हॉलची साफसफाई केली. तर हॉल पण स्वच्छ क्लीन करून घेतला आणि त्यानंतर मग किचन पण पुसून घेतला. घर असं मोकळं आणि सुटसुटीत असलं ना तर अजून पण छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि घरामध्ये जितक्या वस्तू कमी ठेवू ना तितकं छान वाटतं. खूप जास्त घरामध्ये वस्तू झाल्या ना मग त्या तेवढ्या मेंटेन करायला किंवा स्वच्छ करायला बराच वेळ जातो आणि घरामध्ये पण एकदम गर्दी वाटते. तर चला आता किचन पण मस्त क्लीन करून घेतला. सकाळपासून हा घरातला सर्व काही पसारा आवरता जवळपास मला संध्याकाळ झाली. त्यानंतर मग मी पण फ्रेश झाली आणि इथे मी आता पूजेला सुरुवात करते. आज प्रदोष आहे ना, तर महादेवांची मला पूजा करायची होती. महादेवांची पूजा प्रदोष काळामध्ये केलेली छान असते, म्हणजे 5:30 नंतर 7-7:30पर्यंत करायची. आज उपवास होता ना, त्यामुळे मग मी ओल्या भुईमुगाच्या शेंगाच आणलेल्या होत्या, त्याच खाल्ल्या. कारण दिवसभर उपाशी राहून पण आपल्याला काम होणार नाही, काम करायला एनर्जी तर पाहिजेतच. तर चला आता इथे मी ना मस्त फुलं वाहून पूजा करून घेते. सकाळी मिस्टरांना बोलली की सफेद शेवंतीची फुलं आणा, कारण प्रदोषच्या दिवशी मला सर्व देवांना सफेद फुलं व्हायला खूप आवडतं आणि प्रदोषच्या दिवशी एक तरी सफेद फूल महादेवांना अर्पण करावंच, त्याचं खूप मोठं पुण्य आहे. पण बघा ना, माझ्याकडे सगळीच झेंडूची फुलं आलेली आहे. शेवटी देवाला आपल्याकडून काहीतरी करून घ्यायचंच असतं. शेवटी मला सफेद फूल मिळालंच. ते कसं मिळालं पुढे सांगते मी. तर झेंडूची फुलं आहे ना मी सर्व देवांना मस्त अर्पण केली आणि आता महादेवांवरती जलाभिषेक करायचा होता. तर हे नर्मदेश्वर लिंग मी घेऊन आलेली होती ना, यात्रेला गेली होती तेव्हा, आणि मी जेव्हा नाशिकला गेली होती गंगेवरती, तर मी तिथलं पाणी पण घेऊन आली गंगेचं. आणि आई बोलली होती की घरी आल्यानंतर देवांना आंघोळ घालत्या पाण्याने. तर म्हटलं चला आज प्रदोष आहे तर महादेवांना मस्त स्नान घालू, म्हणजे त्यांच्यावरती जलाभिषेक करू. तर छान मस्त महादेवांच्या लिंगावरती जलाभिषेक केला. आणि हे नर्मदेश्वराचं जे लिंग आहे ना ते बघा, पाण्यामध्येच हा दगड आपोआप तयार होत असतो आणि नंतर मग मशीनद्वारे त्याला आकार दिला जातो. तर मी घेतलेलं आहे आणि त्याचा रंग आहे ना थोडासा असा ब्राऊन आहे, ब्लॅक रंगामध्ये पण मिळतात. तर हे खूप छान असतं घरामध्ये ठेवल्यामुळे ना, अकाली मृत्यू येत नाही आणि आपल्या घरामध्ये सुख शांती सर्व काही लाभतं आपल्याला. तर मी आता दर सोमवारी किंवा प्रदोष असतो त्या दिवशी ना असं जलाभिषेक करून किंवा दुधाने दह्याने करतो आपण. तर चला
आता देवघरामध्ये ठेवते आणि पूजा करून घेते. एका महिन्यामध्ये 2दा प्रदोष व्रत येतं. तर ज्यावेळेस तुम्हाला प्रदोषाचे उपवास करायचे असतील तर भौम प्रदोष असतो, कधी शनी प्रदोष असतो, त्या दिवसांपासून सुरुवात करायची. बऱ्याच ताई मला विचारतात, यावरती मी सेपरेट व्हिडिओसुद्धा केलेले आहे, पण काहींना ते दिसत नाही म्हणून म्हटलं थोडक्यात माहिती सांगते. जर कोणाचा विवाह जमत नसेल, कोणाला मूलबाळ होत नसेल किंवा मग कोणाला नोकरी लागत नसेल, सुख समाधान शांती मिळत नसेल तर अशांनी ना 21 संकष्टी प्रदोष नक्कीच करा. तुम्हाला तात्काळ फळ मिळेल. तर नेहमीचे साधे प्रदोष पण करतात, त्याला फळं, फ्रूट, चहा, दूध सर्व चालतं. म्हणजे तिखट मिठाचा पदार्थ सोडून आपण बाकीचं खाऊ शकतो. पण संकष्टी प्रदोषला आहे ना काहीच चालत नाही. सकाळी आंघोळ करून पांढरे वस्त्र परिधान करून दिवसभर उपवास करावा, काहीही खायचं नाही त्याला. संध्याकाळी प्रदोष कथा वाचावी, पूजा करावी आणि पांढरं फूल तरी व्हावं महादेवांना. 101 बेलांचा अभिषेक करावा आणि त्यानंतर प्रदोष काळामध्ये उपवास सोडावा, कांदा लसूण विरहित स्वयंपाक करून. अशा प्रकारे तुम्ही 16-21 प्रदोष व्रत करा. आणि शेवटच्या प्रदोष व्रताच्या दिवशी ना एखादी जोडी जेव घालायची, विवाहित जोडी, म्हणजे माता पार्वती आणि महादेवांच्या स्वरूपात. त्यांना काहीतरी पांढरं वस्त्र दान करायचं, दक्षिणा दान करायची, ब्राह्मण भोजन घालायचं. अशा प्रकारे तुम्ही व्रत करू शकता. प्रदोष व्रत म्हणजे आपल्याला जे काही दोष लागलेले असतात, नकळत आपल्या हातून बरेचसं पाप होतं किंवा काही दोष होतात, तर ते नाहीसे होण्यासाठी आपण प्रदोष व्रत करायचे असतात. आणि हे व्रत ज्यावेळेस आपण करतो, म्हणजे नेहमीचे साधे प्रदोष धरल्यानंतर आहे ना ते आपण आहोत तोपर्यंत धरायचे असतात, मध्येच कुठेही सोडायचे नसतात. पण संकष्टी प्रदोष तुम्ही 11, 16, 21 या प्रमाणामध्ये करू शकता. तर चला, मस्त माझी इथे आरतीही झाली. देवघर बघितल्यानंतर अशी मस्त पॉझिटिव्हिटी वाटते ना घरामध्ये. वातावरण खरंच खूप छान प्रसन्न वाटतं. माझं नवनाथ पारायण पण चालू आहे आणि पूजा पण या महिन्यामध्ये विष्णू सहस्र नाम वाचते. तर अधिक महिन्यामध्ये आपण भगवान विष्णूंचं काहीतरी वाचलं पाहिजे, पूजापाठ केली पाहिजे. आणि हे बघा, मला शेवटी पांढऱ्या रंगाचं शेवंतीचं फूल मिळालं आणि मी ते वाहिलं. म्हटलं एक तरी फूल सफेद मिळावं. तर आदल्या दिवशी पूजाने फुलं आणलेली होती, तर तीच मला बोलली की मम्मी फ्रीजमध्ये मी फुलं ठेवलेली आहे आणि मग ती फुलं मी वाहिली. तर संध्याकाळ झालेली होती, आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर साधा भात झालेला होता आणि बाजूला आहे ना थोडीशी भजी तळते मी, कारण झिरकं बनवलेलं होतं आणि मिस्टरांना नुसतं झिरकं चालत नाही. तर मग त्यांच्यासाठी मस्त गरम गरम थोडीशी भजी बनवली आणि इकडे नागलीचे पापड आणि कुरडई पण तळलं. आमचं सर्वांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा मी कामं आवरायला घेतली. हे जे द बेटर होमचे डबे आहे ना ग्लासचे, तर त्याला झाकण असं लाकडी आलेलं आहे उडनचं आणि त्याला आहे ना रबर पण आहे, म्हणजे एअर टाईट असतात ते झाकण. तर त्यामध्ये आपण जी वस्तू ठेवू तर ती अशी नरम होत नाही किंवा तिला हवा लागत नाही. आणि यामध्ये मी सर्व काही ड्रायफ्रूट भरलेले आहे. तर हे रिकामे झाले होते म्हणून मग छान असे भरून ठेवले. ड्रायफ्रूट भरल्यानंतर त्यात खरंच खूप छान दिसतात ते. तर हे बघा, काजू आणि बदाम तर लागतातच नेहमी, येता जाता राहुल खातो किंवा मी पण खात असते. आणि लाडू बनवतो ना आपण ड्रायफ्रूट लाडू, तर त्यासाठी हे सर्व काही आणलेलेच असतात. चला, आता दुसरा दिवस उगवलेला आहे. मस्त सकाळ झालेली होती. त्यानंतर मग माझी देवपूजा झाली. नवनाथ भक्तिसार मी सकाळी लवकर उठून वाचत असते. 6लाच उठत असते मी आंघोळ वगैरे करून. आणि त्यानंतर मग खाली आल्यानंतर घरातली साफसफाई केली आणि दूध तापायला ठेवलेले. आता मला दूध घेते आणि मिस्टरांना मग चहा देते. हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ. चला, मस्त सकाळ झालेली आहे. सकाळची साफसफाई आवरली, माझी आंघोळ झाली, देवपूजाही झाली आणि आता दूध तापायला ठेवलेलं आहे.
किचन मध्ये अगदी असं फ्रेश फ्रेश वाटतंय ना. अजून पण बरीचशी कामं माझी अजून बाकी आहे किचनची. अजून आवरायचंच आहे. एक 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 थोडं थोडं करून मी आवरते. आज ना हे फर्निचरचे जे आपलं आहे ना ते स्वच्छ पुसायचे, ते राहिलेले अजून. आतमधले कपडे सर्व काही पुसून त्यामध्ये भांडे लावून दिलेली आहे आणि जवळपास भांडी सर्व काही घासून झालेली आहे. वरती पण डबे वगैरे ठेवलेले आणि ग्लासच्या बरण्या, प्लास्टिक कंटेनर सर्व काही किराणा भरून ठेवलेला आहे त्यामध्ये. तर चला आता मी ना मसाल्याचा डब्बा भरते आणि अजून ग्लासच्या बरण्या आहे माझ्या, त्यामध्ये मसाले भरायचे बाकी आहे, ते पण उरकून घेते. आणि काही कपडे अजून बाकी धुवायचे, कारण सर्व काही ब्लँकेट जे काही आहे ते सर्व काही धुवायला टाकलेले. काल परवापासून मशीन सारखं चालूच आहे. एकदा दोनदा आम्ही सारखं मशीनमध्ये कपडे लावतोय आणि ते पण धुवून घेते. घराचं काम काढल्यानंतर खूप पसाराच झालेला होता, पण आता कुठेतरी छान वाटतंय आणि मला पण थोडंसं मनावरचं दडपण कमी झाल्यासारखं वाटतंय. काम म्हटलं ना की एक ओझ्यासारखंच वाटतं आपल्याला. तर चला तर मी इथे ना ग्लासच्या बरण्या धुवून ठेवलेल्या होत्या. सकाळी सकाळी कामाला आहे ना मूड पण असतो आणि उत्साह पण असतो, कंटाळा अजिबात येत नाही. तर या फक्त बरण्या आता मसाल्याने भरायच्या बाकी राहिलेल्या. रोजचे वापरण्याचे जे माझे मसाले आहे ना, आपले घरगुती मसाले, ते मी या बरण्यांमध्येच भरून ठेवते. मसाला काचेच्या बरण्यांमध्ये भरला ना, लाल तिखट, हळद पावडर, धना पावडर, तर मग ते छान राहतं, खराब होत नाही. धुण्याच्या आधी मी मसाले ना काढून घेतलेले होते. तर हे 2 लाल तिखट आहे, ही काश्मीरी मिरची पावडर एकदम अशी लाल दिसते, आणि हे आपले रेग्युलर वापरण्याची मिरची पावडर. यामध्ये धन, जिरे, हिंग, ओवा, तेजपान सर्व टाकून मी दळून आणते, कुटून आणते. तर ग्लासच्या बरण्या पण माझ्या आहे ना ह्या अर्धा किलोच्या मापातच घेतलेल्या आहे मी, आणि छान भक्कम आहे. घेऊन आता त्याला 2 वर्ष झाले, पण मस्त टिकले आहे. आणि तेव्हा मी 70 रुपयाला एक घेतलेली होती. आणि बरण्यांमध्ये मसाले खरंच खूप छान दिसतात. वर्षभर मसाला छान टिकावा यासाठी चिनी मातीच्या बरणीत किंवा मग काचेच्या बरणीमध्येच भरायचा, म्हणजे त्याला बुरशी लागत नाही किंवा त्याचा रंग फिका पडत नाही आणि दिसायला पण ते छान दिसतात. तर आता हे मला जितके लागतात ना तितके मी मसाले बरण्यांमध्ये भरून घेतले. यामध्ये अजून धना पावडर किंवा मालवणी मसाला, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला, बाकीचे पण मसाले आहे, पण ते काही मी रोज वापरत नाही, ते कधीतरी वापरते. त्यानंतर यामध्ये मी सैंधव मीठ पण भरलं. आणि आता मसाल्याच्या डब्यांमध्ये ज्या वाट्या आहे त्यामध्ये सर्व काही मसाले वापरायला भरून ठेवते. एकाच वेळेला आपण मसाल्याचा डब्बा काढला ना तर सर्व काही आपल्याला जागीच पटकन घेता येतं, भाजीला टाकता येतं. तर अशा प्रकारे सर्व काही ह्या वाट्यांमध्ये मी मसाले भरले. 2 बरण्या शिल्लक राहिलेल्या होत्या, तर एकात सैंधव मीठ भरलं, ते उपवासाला वापरत असते मी, आणि एकामध्ये किसलेलं खोबरं भरलं, कारण खोबरं पण वारंवार आपल्याला भाजीला लागतंच. तर सर्व बरण्या भरल्या आणि ह्या वाट्याही भरून घेतल्या. तर हे बघा, मिस्टरांची पण आंघोळ झालेली होती, त्यांना 1 कप चहा कडक मस्त करून दिला. आणि हे बघा, ह्या बरण्या मी इथेच जवळच ठेवल्या, घ्यायला सोप्या पडतात मग. आणि आता फक्त किचन ओट्याखालचं जे फर्निचर राहिलेलं होतं ते क्लीन करायचं बाकी होतं. काल काही इतका वेळ मिळालाच नाही मला सर्व काही आवरायला, तर मी काल खूप दमून गेली होती. तर म्हटलं चला आता सकाळी हे राहिलेलं काम पण करू. मम वाईफ किचन क्लीनरनेच मी आता ते सर्व काही फर्निचर क्लीन करून घेते. त्यावरती ना कलर पण उडालेला आहे जागोजागी, आणि थोडंफार चिकटपणा पण आलेला होता. आतून पूजाने घासलेले होते. मागे एकदा आम्ही किचन सर्व काही क्लीन केला त्यावेळेस आतले पार्ट आहे ना सर्व घासून झालेले होते, पण बाहेरचं राहिलेलं होतं. आणि मी चेअरवरती बसूनच हे सर्व काही स्वच्छ करते, कारण खाली मांडी घालून काही मला बसता येत नाही अजून पण, त्यामुळे मग अशीच बसते मी आता आणि व्यवस्थित क्लीन करून घेते. चला, सर्व काही फर्निचर आता स्वच्छ करून झालेलं आहे. घर फ्रेश असलं ना तर आपला माइंड सुद्धा फ्रेश असतो, कामाला कंटाळा अजिबात येत नाही. आणि माझं पहिल्यापासून असंच आहे,
मला आहे ना घरामध्ये खूप जास्त गर्दी गजबज किंवा इकडे तिकडे पसारा चालतच नाही. पण आता आपल्या बिझनेसमुळे भरपूर साहित्य घरामध्ये इकडे तिकडे पडलेलं असायचं. पण आता ते सर्व काही मागच्या स्टोर रूम मध्ये गेलेलं आहे. मसाले वगैरे सगळं तिथे रूम मध्ये ठेवलेले आहे व्यवस्थित. आणि पुढे पण हॉल एकदम छान असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. किचन पण एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आता माझा खालचा किचन तर मी वापरणारच आहे. जरी वरती नवीन किचन झाला तरी ह्या किचन मध्ये आपले रोजचे लाडू रोजचे मसाले होणारच आहे. त्यामुळे तिथे पण तितकी स्वच्छता गरजेची आहे. आणि घर आहे ना दुरून जरी आपल्याला स्वच्छ दिसत असलं ना तरी जवळून बघितलं ना तर बरीच धूळ येते. कुठे काही जाळं वगैरे लागलेलं असतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तरी मी सगळं काही स्वच्छ करून घेत असते, आवरत असते. तर आता चला मस्त वाटतंय मला स्वतःलाच. बरेच दिवस झाले घराच्या मागे लागलेली आहे. हे आवर ते आवर रोज थोडं थोडं काही ना काही आवरत होती. तरी पण अजून मला तांबे पितळाची भांडी एवढी अशी आहे माझी ती घासायची बाकीचे. तर ती सर्वात शेवटी ठेवलेली आहे मी. आणि अर्चनाताई आलेल्या होत्या ना त्यामुळे मग त्यांच्यासोबत पण बराच टाइम स्पेंड झाला आमचा. म्हणून मग मी फक्त हॉलचंच आवरलं, किचनचं बाकीच होतं. त्या गेल्यानंतर मग आम्ही सर्व काही किचन पण क्लीन करून घेतला. त्या होत्या त्यावेळेस छान वाटायचं. घरामध्ये गजबज होती, सर्वांचीच बडबड असायची. त्या गेल्यानंतर वातावरण परत थोडंसं शांत झालं. आणि पूजाची तब्येत पण बरी नव्हती. तिला 2 दिवसापासून थोडासा ताप आहे, थोडीशी कणकण होती. तर ती पण आराम करत होती. आता उठली ती, आवरती तिचं. आणि आपला धन्वीक पण झोपलेला आहे. तर वरती मी किचन केलेलं आहे माझं नवीन किचन. सध्या आता घराचं काम बंदच आहे 15-20 दिवसांपासून. तर मी किचन करताना ह्याच पद्धतीने केलेला आहे. फक्त हा ब्लॅक होता, तो व्हाईट आहे. म्हणजे माझे वरचा किचन पण इतकाच आहे, काहीच फरक नाही. आणि ज्या मी ट्रॉली बनवल्या ना आता टँडम मध्ये टाकलेल्या आहे ट्रॉली बनवायला. तर इथे सिन्नरमध्ये काही ते बनवून मिळत नाही. नाशिकला त्याची मोठी कंपनी आहे. तर ते माप वगैरे घेऊन गेले, कोटेशन वगैरे दिलंय मला त्यांनी. तर वरती जो किचन आहे ना त्याला मी ॲक्रेलिक मध्ये टँडम मध्ये ट्रॉली बनवणार आहे. तर आता सध्या तेच ट्रेंडिंग चालू आहे. आणि ते बरंच महाग पण आहे. आपण जे स्टील मध्ये बनवतो ना किचन ट्रॉली तर ते स्वस्त आहे. पण त्याचा रेट आहे ना डबलने, म्हणजे डबल टेबलने ते महाग पडतं. आता हे कसं आपण फर्निचर लॅमिनेट मध्ये लावलेलं होतं तर ते ॲक्रेलिक मध्ये येणार आहे. ॲक्रेलिक थोडंसं महाग जातं. पण विचार केला की एकदाच काम होतंय. आणि कोणती गोष्ट आपण एकदा करतो ना, घर बांधण्याच्या बाबतीत असो किंवा काही वस्तू घेण्याच्या बाबतीत असो, एकदा जी वस्तू आपण घेतो तर ती एकदम चांगल्या क्वालिटीची बघून घेतली पाहिजे. म्हणजे वारंवार मग तिचा खर्च नको असं. तर चला मी ज्यावेळेस त्या ट्रॉली येतील ना माझ्या टँडम मधल्या मी कशा बनवल्या, किती खर्च आला ते सर्व तुम्हाला नंतर सांगेल. अजून काही बनवलं नाही कारण ते बोले 8-10 दिवस लागतील. कालच त्यांनी मला कोटेशन दिलेलं आहे की किती खर्च येणार आहे त्याला. आणि बरंचसं किचनचं काम आहे तर मला किचनला भरपूर पैसे लागणार आहे. पण मी हळूहळू बनवणार आहे, एकखटी काही सर्व काही बनवणार नाही. अजून बरंचसं घराचं काम पण बाकी आहे. त्यामुळे मग सर्व काही आता आमचं हळूहळूच चालू आहे. तर चला आजचा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. उद्या परत नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.